तर आपण या ठिकाणी हे वाक्य इंग्रजीत बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तर वाक्य काय आहे पहा. मयूरने विशालला 500 रुपये दिले. आता अगोदर या वाक्याचा काळ कोणता आहे पहा. दिले. दिले म्हटलं की तुम्ही लक्षात ठेवायचं की या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स. आता वाक्य कसं बनवायचं पहा. तर याला अगोदर आपण क्रमांक देणार आहोत. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, नंतर शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक आणि इथून मागे आपण उलट क्रमाने क्रमांक देत येणार आहोत. 500 रुपयाला 3 क्रमांक आणि विशालला 4 क्रमांक. चला बनवूया वाक्य. आता बघा मयूरने म्हणून मयूर लिहून घ्यायचं MAYUR मयूर. आता दिले. आता बघा देणे म्हणजे गिव, दिले म्हणजे गेव, म्हणजे गिवचं भूतकाळी रूप होतं गेव, GAVE गेव. बघा मयूर गेव. आता 3 क्रमांकाचा शब्द जो आहे 500 रुपये तो इथं लिहायचा आहे. तर 500 रुपयाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो 500 रुपीज, 500 रुपीज. आता 4 नंबरला काय आहे विशालला. आता बघा इथं फक्त विशाल जर असतं तर इथं विशाल लिहिलं असतं, परंतु विशालला असल्यामुळे 2 विशाल लिहायचं, 2 विशाल. तर पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसाठी शेअर करू शकता. धन्यवाद.